अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न नागपूरकरांचा आणि त्याच्या स्वच्छतेसंदर्भात अनेक दिवसांपासून योजना सुरू आहे. मोठी मदतही आर्थिक बँकेकडून मिळालेली आहे. केव्हापासून प्रत्यक्ष प्रकल्प सुरू आहे? हे पहा, आता त्याची खरं तर मी रिव्ह्यू घेण्यासाठी इथे आलेली आहे आणि म्हणूनच अशी विनंती केली की रिव्ह्यू नंतर मी तुम्हाला बोलल्यावर मला एक्झॅक्ट फॅक्ट्स त्याचे तुम्हाला मांडता आले असते. परंतु आता मी रिव्ह्यू घेतल्यानंतर ह्याचे डिटेल्स माझ्या सोशल मीडियावर पण टाकेन. आता आम्ही सगळ्या नद्या जशी नाग नदी आहे, तशी इंद्रायणी आहे, मुळा मुठा आहे, पंचगंगा आहे, गोदावरी आहे, चंद्रभागा आहे, या सगळ्या विषयांवर आता एक प्लॅन करतोय, एक थॉरो प्लॅन करतोय. खरंच आहे, नदीचे पुनर्जीवनासाठी प्रचंड पैसा मिळतो, वेगवेगळ्या CSR ॲक्टिव्हिटीज चालतात, पण आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि म्हणून माझं मंत्री म्हणून हे मत आहे जे मी डिपार्टमेंटशी शेअर केलं आहे की जसं नॅशनल हायवे असतात, स्टेट हायवे असतात, तसं नद्यांनासुद्धा एक प्रॉपर्टी स्टेटची किंवा नॅशनल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून त्यांच्या स्वच्छतेचं, त्यांच्या मेंटेनन्सचं अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही सगळ्यांनी थरो करायला पाहिजे. तर नाग नदीचं पण आम्ही त्याच्यामुळेच रिव्ह्यू घ्यायला आलोत. ह्या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये आम्हाला खूप चांगले इनपुट्स मिळतील. ते इनपुट्स करून आम्ही त्याच्यावर एक चांगली कॉन्सेप्ट नोट तयार करू आणि ती कॉन्सेप्ट नोट तयार झाल्यावर नक्कीच आम्ही मीडियाबरोबर ती शेअर करू. आता इथे अजून बुट्टीबोरीचा पण एक विषय आहे, त्याच्याबद्दल पण काही प्रदूषणाच्या तक्रारी वगैरे आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही इथे चर्चा करणार आहोत. आणि हे प्रदूषणाचं जे खातं आहे हे इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला येते निधी तर त्याचं वितरण किंवा ते खर्च करणं हे त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे फक्त दाखवून देणं आहे की हे इथे प्रदूषण आहे, नोटीस देणं आहे. ह्याच्या पलीकडे हे खातं जावं आणि त्याच्यामध्ये नोटीस न देता त्याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी सुद्धा आमचं खातं काम करावं. ह्याच्यासाठी आता खूप डिझाईन करणं किंवा त्या खात्याला रिस्ट्रक्चर करणं हे आमचं चालू आहे. तर त्याला वेळ लागेल. या अधिवेशनापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आम्ही क्लिअर करू शकू. पण बऱ्याच इंडस्ट्रीज अशा आहेत ज्या पर्यावरणाचे जे मानकं ठरलेले आहे त्याचं पालन होत नाही. तुम्ही मंत्री झाल्यानंतर ऑडिट होणार आहे का या, कारण की एन्व्हायरमेंटचा मोठा इश्यू नक्कीच ऑडिट होणार आहे. आणि आम्ही काही अँटी एस्टॅब्लिशमेंट नाही आहोत. आम्हाला एस्टॅब्लिशमेंट हवी आहे, आम्हाला इंडस्ट्रीज हव्या आहेत. इंडस्ट्रीच्यामुळे रोजगार असतो, त्या भागाचा फायनान्शियली त्याला फायदा होत असतो. परंतु आपण जे नॉर्म्स आणतोय ते नॉर्म्स डायनॅमिक आहेत. पूर्वी नव्हते, 20 वर्षापूर्वी आपण आत्ता आणले. तर मग इंडस्ट्रीला सुद्धा काही ठिकाणी अडचणी की आम्ही एवढा खर्च करू शकू का, त्याच्यामध्ये पण आम्ही वर्कआउट करतोय की कसं गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यामध्ये इंडस्ट्रीला मदत करू शकेल. तर वी आर वर्किंग ऑन दॅट. रेड झोनमध्ये जितके इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण प्राधान्याने त्यांची इन्स्पेक्शन करणार आहोत. हो हो नक्कीच. आता झोन असतात प्रदूषणाचे, येलो, रेड. तर रेड झोनमध्ये जे आमचे इंडस्ट्रीज आहेत त्या आत्ताच आमच्या सेक्रेटरीने सांगितल्याबरोबर म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल म्हणजे त्याचं काय म्हणतात इन्स्पेक्शन ह्याच्यावर आम्ही जास्त जोर देणार आहोत आणि त्यांना कसं अपग्रेड करता येईल याचा प्रयत्न करणार. नागनदी बाबत संपूर्ण विचार होतो आहे, पण नागनदीचा उगम हा नागपूरच्या अंबाझरी तलावापासून होतो आहे. गेल्या काही काळापासून पूर पण नागपुरात अंबाझरीपासून मोठ्या प्रमाणात जो गेल्या 2 वर्षापूर्वी पाहिला होता, तो अंबाझरी तलावामध्ये प्रचंड प्रमाणात शेवाळ अनेक वेळा प्रयत्नाले होत नाही आणि मोठी समस्या आहे तिथे. याच्यामध्ये तलावाचं पण संवर्धन आमच्याकडे येतं. त्याच्यामध्ये भाग घेऊ. इथली DPC आहे, इथली कॉर्पोरेशन आहे, यांना सोबत घेऊन आम्ही त्यांनाही सजेशन करू काय करायचं आहे. म्हणूनच मी विनंती केली होती की मला थॉरो मीटिंग झाल्यानंतर या डिटेल गोष्टी तुमच्यासमोर मांडता आल्या. मॅडम, सुप्रीम कोर्टानं काल जी लाडकी बहीण योजना असेल किंवा जे मोफत अन्नधान्य असेल या सगळ्या प्रकरणावर म्हटलं होतं की तुम्ही परावलंबी ग्रुप या सगळ्या योजना आखून तयार करता आहात. याबाबतीत काय म्हणतो? आता सुप्रीम कोर्टाने जर असं म्हणलं असेल जे माझ्या ऐकिवात नाही किंवा तुम्ही जसं म्हणताय तसं मी कुठे ऐकलं नाही, कारण मी कदाचित ते माझ्या वाचनात नाही आलं आहे. सुप्रीम कोर्टाने कुठली गोष्ट म्हणली तर त्याच्यावर कॉन्ट्रॅडिक्ट करणं मला नाही वाटत की उचित आहे. म्हणून त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही, चांगलं किंवा वाईट. सुप्रीम कोर्ट बोललं असेल तर. छगन भुजबळ भाजपची जवळीकता वाढती आहे त्यांची, ते पण ओबीसी नेते आहेत, तुम्ही पण ओबीसी नेते आहात, कसं असं तुम्ही म्हणलंच नाही पाहिजे कोणत्या नेत्याला की तुम्ही OBC आहेत, तुम्ही मराठा आहेत, तुम्ही अमुक आहेत, असं नाही म्हणलं पाहिजे. नेता असतो आणि तो सगळ्या समाजाला सांभाळत असतो. आम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतला नॅचरली त्याच्यामुळे आमची ओळख असते, पण आम्ही सगळ्या समाजाला केटर करत असतो. तर मला मुळात हेच सगळ्या ओळखी नको आहे. मला असं पाहिजे की एक चांगला नेता आहे, कर्तृत्ववान नेता आहे, काम करणारा नेता आहे, डिलिव्हर करणारा नेता आहे, अशी ओळख जास्त आवडेल. म्हणजे हा सर्वसमावेशक नेता भाजपाच्या जवळीक साधत आहे, तर काय छगन भुजबळ एक सर्वसमावेशक नेता भाजपाच्या जवळ येतो अशा चर्चा नाही, याच्यावर मी टिप्पणी काही करू शकत नाही, कारण मी त्याकडे विचारच करत नाही. मी तिथे विचार करण्याचं काही कारणही नाही आहे. ते स्वतः आणि ते जवळीक साधणारे लोक ह्याच्यावर उत्तर देऊ शकतील, मी देणार नाही. ते आमच्या आता अलायन्समध्येच आहेत ना, जवळीक तर आहेच आहे ना. म्हणजे राष्ट्रवादीने आम्ही एकत्र आहोत, तर आम्ही काही एकमेकांचे विरोधी पक्ष नाही आहोत. त्यामुळे मला कळत नाही हे प्रश्न तुम्ही कुठून आणता.
थँक्यू मॅम.